भारतीय संविधान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना गटाचे तालुकाध्यक्ष व पद यावलच्या तालुकाध्यक्षपदी विवेक अळकमोल यांची निवड झालेली आहे. त्यांची या पदावरती वर्णी लागलेली आहे आणि अतिशय अनुभवी, अभ्यासू, सडेतोड आणि सोज्वळ असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत आणि निस्वार्थ सेवेनं ते रुग्णांची सेवा करत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं मन मिळावं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. विवेकजी, माझा पहिला प्रश्न असा आहे, की आपली एक तालुका स्तरावरती आपली एक चांगल्या पद्धतीने निवड झालेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार आणि एक वजनदार पद आपल्याला मिळालेलं आहे. तर या अध्यक्षपदावरती आपली निवड कशी झाली याच्या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्व समाज बांधवांमध्ये आणि या बहुजन समाजामध्ये एक क्रांतीचा नवीन असा उदय केलेला आहे. त्या संदर्भात सखोल असा अभ्यास म्हणा किंवा थोडा का होईना जी माहिती माझ्याजवळ आहे त्यानुसार जनसेवा, आधीची जे पशुसेवा, त्याच्यानंतर ही जी जनसेवा ही जी मी चालू केलेली आहे त्याचा कुठे ना कुठे दाखला आमच्या वरिष्ठांना होता. त्याच्यानुसार शर्मा साहेबांनी भुसावळचे जे वरणगाव, भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याचे जे युवा सेना प्रमुख आहेत त्यांना त्याची माहिती पूर्ण होती की तालुका स्तरावरती जर का काम करायचं आहे तर तालुका आपला जो यावल तालुका आहे हा जास्त करून शेतकरी बांधवांचा आहे, पशुपालकांचा आहे आणि त्यांच्या घरापर्यंत जाण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची, त्यांचे जे विचार आहेत त्या विचारापर्यंत पोहोचण्याची थोडी का होईना आपला पक्षाचे विचार, उद्धव साहेबांनी दिलेले संदेश, आदित्य साहेबांनी मांडलेल्या त्यांच्या अनुभवानुसार जे काही प्रश्न आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी जर का खऱ्या अर्थाने जर का प्रयत्न करू शकतो तर हा व्यक्ती करू शकतो असा त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. आता विश्वासानुसार आपण काय करतो आहोत, लोकांच्या जनसेवेमध्ये कितपत आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो, पूर्ण पडू शकतोय, तसं आपण भावी वाटचालीमध्ये सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, लोकांना सोबत घेऊन आता पुढचे जे कार्यक्रम आम्हाला आखून दिलेले आहेत, आदित्य साहेबांच्या आदेशानुसार जे आम्हाला काही विषय आमच्यापर्यंत पोहोचतायत ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील आणि न्याय कसा मिळेल याच्या दृष्टिकोनाने आम्ही पुढची वाटचाल ठेवणार आहोत. आपण या निवडीच्या संदर्भात आपण डॉक्टर साहेबांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. डॉक्टर साहेब, एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा, की आपण एक चांगल्या पद्धतीचं यावल तालुका स्तरावरचं एक तालुकाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आणि एक वजनदार, दर्जेदार आपल्याला पद मिळालेलं आहे आणि या तालुक्याचा या पक्षाच्या माध्यमातून विकास करणं आणि त्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर एक महत्वाचा प्रश्न असा, की आपण एक चांगलं पद भूषवलेलं आहे. तर या पदाच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये काय ड्रीम असणार आहे? काय व्हिजन काय राहणार आहे आपलं? काय सांगाल? विजन एवढंच आहे की आताचा जर का विचार केला, यावल तालुका हा मागासलेला तालुका मी समजतो. जेवढे समाज बांधव आहेत, आदिवासी असत किंवा हा बहुजन समाज आहे, आतापर्यंत त्यांच्यावरती सातत्याने अन्यायाचे जर का विषय म्हटले तर रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या तिघी गोष्टींमध्ये यावल तालुका पिछाडलेला आहे. अतोनात असे आदिवासींचे डोंगर, मोठा आपला सातपुडा डोंगर परिसराचा जर का भाग म्हटला तर आदिवासींच्या मोठ्या समस्या या ठिकाणी आहेत. त्यांना रोजगार आणि दुसरी गोष्ट आरोग्य या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांना मिळत नाहीयेत. तर युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण या 3 विषयांवरती प्रामुख्याने शिक्षण, रोजगार आणि आरोग्य याच्यावरती जास्त आमचा फोकस राहील. युवा सेना आधी सुद्धा आणि आता सुद्धा या 3 विषयांकरिता लढा देत आहे आणि देत राहील. डॉक्टर साहेबांचं एक चांगल्या सडेतोड असं व्यक्तिमत्व आहे आणि ते यावल तालुक्याला लाभलेलं आहे आणि त्यांचं सर्व दृष्टिकोनातून चाचपणी करून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. डॉक्टर साहेब, अजून एक महत्वाचा प्रश्न असा, की आपली युवा सेनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे.
तर एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे, की या पक्षाच्या संघटनासाठी आणि विस्तारासाठी आपली भूमिका काय राहणार आहे? तालुका स्तरावर आपली भूमिका काय राहणार आहे? आपण काय सांगाल? मी आधी सांगितलं तसं, की ज्या अडी-अडचणींमधनं हा समाज या ठिकाणी बहुजन समाज म्हणा, आदिवासी समाज म्हणा, अल्पसंख्याक म्हणा, मोठ्या संख्येने लढत आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. आता त्यांच्या अडी-अडचणी जर का सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करून, त्यांना सोबत घेऊन जर का आमची वाटचाल चालणार आहे, तर नक्कीच आमच्या सोबत लोकं जुळणार आहेत. आणि शिवसेना हा पक्ष तसा आहे, की कोणत्याही जाती धर्माकरता शिवसेना प्रयत्न नाही करत. तर शिवसेना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन एक लढा देते आणि देत राहील. आताचा जर का असा विषय तुम्ही जर का म्हटलाच आहे, तर युवा सेनेमार्फत आता जो मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग आहेत, पशुपालक वर्ग आहेत, त्याच्याकरता मोफत अशी कार्यमोहिमेचं आम्ही सुद्धा आयोजन केलेलं होतं. कालच ते पार पडलं. या संदर्भात पत्रकार बांधवांनी मला चांगलं सहकार्य दिलं आणि या गोष्टीची नोंद सुद्धा घेतली, की आता युवा सेना ही यावल तालुक्यामध्ये अग्रेसर झालेली आहे. चांगल्या प्रकारे काम करते आणि आम्ही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवकांचे प्रश्न हे घेऊन पुढे चालणार आहोत. आमच्याजवळ आमच्या पाठीशी लोकं खंबीरपणे उभे राहतील याची आम्हाला शाश्वती आहे. डॉक्टर साहेबांनी अतिशय या ठिकाणी हमी दिलेली आहे, ग्वाही दिलेली आहे, की युवा सेना, युवा नेतृत्व आणि युवा शेतकरी आमच्या पाठीशी आहे. खंबीरपणे ते आम्हाला साथ देतील. आम्ही आणि या विकास कामाच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये तालुका स्तरावरती आम्ही अग्रेसर राहू आणि कार्य करत राहू. प्रयत्न या ठिकाणी दिलेले आहे. डॉक्टर साहेब अजून एक महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असा, की आपण या पदाच्या माध्यमातून एक भारदस्त आपल्याला पद मिळालेलं आहे, एक दर्जेदार पद मिळालेलं आहे आणि सर्व दृष्टिकोनातून चाचपणी करून आपली निवड झालेली आहे, अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे. तर या पदाच्या माध्यमातून आपण बहुजन समाजास आपण काय संदेश देऊ इच्छिता? याच्या संदर्भात आपण काय सांगाल? आजकालचा जो जर का आपण बहुजन समाज बघितला, तर एका जातीनिहाय असे लोकं विष पेरण्याचं जास्त काम करतायत. आणि त्या विष पेरण्यामध्ये हा जो तरुण वर्ग आहे, हा कुठे ना कुठे अडकतोय, भरकटतोय. जे त्यांनी मनामध्ये ठाम असं आपलं कुटुंब, नंतर आपला हा भारत देश, आपला हा महाराष्ट्र कशा पद्धतीने हे प्रगतशील आपण होऊ, याकडे त्यांचा विचार हा कमी दिसतोय. परंतु त्यांना भरकटवण्याचं काम जरा आता जास्तच इतर पक्षांकडनं चालू आहे. इतर राजकारणी लोकांकडनं चालू आहे. परंतु हा जर का तरुण भरकटला, तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नुकसान होणार आहे. हा तरुण कुठे ना कुठे शिक्षणाच्या अभावी या जर का गोष्टी होत असतील, तर त्या शिक्षणाकडे वळवण्याचं काम जास्त करून आम्हाला करायचं आहे. युवा सेना जास्त प्राधान्य हे शिक्षणाला देईल. कोणताही मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा किंवा तरुण-तरुणी कोणीही असले तरी ते असे भरकटायला नको. शिक्षणाचं त्यांचं महत्त्व काय आहे त्यांना कळवून देण्याकरता पुढे सुद्धा आमची वाटचाल हेच असणार आहे, की त्यांना शाळेपर्यंत पोहोचवून, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून तरुणांना एकत्र आणणं आणि त्यांना सत्याचा आणि संविधानिक जो न्याय मिळवून देण्याचं जे काम आहे, ते आम्हाला करायचं आहे. डॉक्टर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि शिक्षणावरच आपण आपल्या पदाच्या माध्यमातून आपण भर देणार आहात. युवा सेनेच्या माध्यमातून आपण आपल्या नवीन युवा पिढीची प्रगती कशी होईल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या समस्याचं निराकरण कसं होईल, याच्यासाठी आपण कार्यरत राहणार आहेत. परंतु अजूनही शेवटी मला एक प्रश्न करावासा वाटतो, की आपल्याला एक दर्जेदार आणि भारदस्त पद मिळालेलं आहे. तालुका स्तरावरती आपली अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे. तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल? याच्या संदर्भात आपण काय सांगाल? खऱ्या अर्थाने श्रेय म्हणजे सर्वात मोठं जे पद आहे, ते पद मी आधीच भूषवलेलं आहे. सर्वात मोठं पद म्हणजे आमचं हे शिवसैनिक. शिवसैनिक म्हणून गेल्या 6 महिन्यापासून जे आम्ही काम करत होतो. शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे शिवसेनेमधलं. आणि ते काम करत असताना आम्हाला जी लोकांच्या भावना आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची जी आवड आहे, त्यांची कामं करण्याची जी आवड आहे, ते सातत्याने अशी चालूच असणार आहे. परंतु जर का तुम्ही तालुका स्तरीय पदावरची जर का तुम्ही जबाबदारी बद्दल तुम्ही बोलत असाल,
तर शर्मा साहेब आहेत भुसावळचे. ते जिल्हाध्यक्ष आहेत युवा सेनेचे, चंद्रकांत शर्मा. नंतर अ, आमचे गोपाळदादा आहेत चौधरी. ते उपजिल्हाप्रमुख आहेत शिवसेनेचे. महाजन सर आहेत वरणगाव. तर त्या महाजन सर ते सुद्धा जिल्हाध्यक्ष आहेत. तर या लोकांनी सातत्याने त्यांचा सहवास माझ्याजवळ आहे. त्यांचे विचार आणि खऱ्या अर्थाने त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवानुसार मला हे पद मिळालं आणि या सर्व शिवसैनिकांनी आणि युवा सेनेनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून माझं नाव सुचवलं, की ही जबाबदारी विवेक घेऊ शकतो किंवा अडकमल डॉक्टर घेऊ शकतात. त्यानुसार मला हे पद या ठिकाणी या शिवसेनेमुळे आणि शिवसैनिकांमुळे मिळालेलं असं मला वाटतं. डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी नमूद केलं आहे, की मला हे जे पद आहे, हे मला माझ्या शिवसेनेच्या सैनिकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्यांनी माझा सर्व दृष्टिकोनातून माझ्या प्रत्येक कामाचं एक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माझी या पदावरती निवड झालेली आहे. याही पुढे अजून सांगतो, की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी डॉक्टर साहेबांनी मारलेली आहे आणि आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत. आपल्या टीव्ही 24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, टीव्ही 24 नॅशनल न्यूज चीफ एडिटर.